2 ओव्हर 35 धावा आणि या ठिकाणी आयकॉन बॉलर सुमित कुवर तिसरी ओव्हर घेऊन येताना आणि चांगला मारलेला बॉल बघू कव्हर्स मध्ये अडवला जातो का पण तरी देखील 2 धावा वाचू शकत नाही 2 धावा रॉकी आणि सुमित हे कंटिन्यू एका टीम साठी खेळत असतात जर रॉकी स्ट्राईकला आला तर पाहायला मजा येईल की सुमित त्याला काय टाकतो आणि हा फुलटॉस बॉल मारलेला बघू झेल होतो का नाही आणि येतोय तो चौकार सीमा पार बॉल 4 धावा फुलटॉस बॉल टाकलेला होता आणि राजू हैरे यांचा चांगला टोलवला शॉट आयकॉन विरुद्ध हमला चालू केलाय राजूभाऊ यांनी खूपच गॅप मध्ये मारलेला होता तो बॉल म्हणून कोणालाही चान्स नव्हता तो कॅच घेण्यासाठी आणि या ठिकाणी चॉकलेट बॉय तिथं जाताना राहुल महाले परंतु सुमित कुवर बॉलच्या खाली आणि त्यांनी देखील जेल सोडलेला आहे फॉर्म मध्ये हा राजू हैरे यांचा जेल सुटतोय बघू आता काय करतात ते आणि ते पण आयकॉन कडून सुटलेला आहे तो जेल त्यांच्याच गोलंदाजीवर पळाले होते ते जेल घेण्यासाठी आणि परंतु तो हातात बसला नाही आता रॉकी सामना करेल तो सुमितचा चांगला बॉल यॉर्कर लेनचा 1 धाव किती बॉल झाले रे परत एकदा ऑफसाइड ला यॉर्कर टाकला होता आणि तो डॉट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप चांगली लाईन धरून ठेवली सुमितने पहिल्या बॉल पासून एकच चौका आला यावरीत परत एकदा कट मारलेला शॉट आणि येत आहे तिथं 2 धावा फक्त 2 रन ओव्हर 3 ओव्हर 45 रन 10 रन आले या ओव्हरीत कुठेतरी धावसंख्या दाबावी लागणार आहे बजरंग साई टायगर्स यांना 3 ओव्हर 45 धावा 15च्या रन रेटने चालतायत ते अजिंक्य 11 अजून एकही विकेट पडलेली नाहीये चांगली पार्टनरशिप चालू आहे रॉकी आणि राजूची तीन ओव्हर 45
चला पुढच्यावर घेऊन येताना निलेश मांगीदुंगीचा आणि रॉकीने कट करून दिला आहे त्या ठिकाणी रनआउटचा चान्स परंतु थ्रो मारलेला नाही एक धाव एक चोरटी धाव रॉकीने घेतली ती आता राजू अहिरे स्ट्राइकला इनफॉर्म बॅट्समन बघू निलेश काय टाकतो त्याला परत मारण्याचा प्रयत्न परंतु अंगाला लागून जातोय तो बॉल कीपरकडे सुमित कुवरकडे कोणतीही धाव नाही डॉट बॉल चांगला मारलेला बॉल आणि तो जातोय सीमा पार आणि येतोय षटकार 6 धावा राजू अहिरे यांच्या बॅट मधून स्लॉट मध्ये बॉल होता आणि तो डिपॉझिट केला बाजूच्या प्लॉट मध्ये एक धाव डीप मधून थ्रो फार उत्कृष्ट होता डेव्हिडचा रॉकीचा मारण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल परत एकदा रनआउटची संधी आणि नाही थ्रो मारलेला नाहीये एकच धाव ओव्हर 53 रन 54 रन सॉरी 4 ओव्हर 54 धावा रॉकी 10 बॉल 23 वर खेळतोय आणि राजू 14 बॉल 30 वर चांगली पार्टनरशिप अजून कोणत्याही प्रकारची विकेट नाही बजरंग साई यांना जर स्कोर दाबायचा असेल बजरंग साईला तर विकेट या ठिकाणी महत्वाची ठरेल चैनल को सब्सक्राइब करो फॉलो करो फिर मैच दिखेगी आपको क्लियर कट एचडी में नेक्स्ट बॉलर सचिन वळवे ह्या नावाने त्याला कोणी ओळखत नाही ओळखला जातो तो चिगा नावाने चिगा
रील स्टार ऑन बाउंड्री राहुल महाले. रॉकीने मारलेला शॉट आणि तो येत आहे फक्त 2 धावा. चांगला शॉट होता परंतु फक्त 2 धावा. राहुल म्हणतो बॅट्समनला तिडीक लागेल उन्हाची, बिगर चप्पलचा खेळतोय म्हणून. पण रॉकी मध्ये तेवढी क्षमता आहे. परत एकदा त्याच दिशेने मारलेला आणि तेवढ्याच धावा भेटतील. 2 धावा. 2 बॉल मध्ये 4 धावा आलेल्या आहेत त्या. सही बॉल 2 रनसाठी जरी मारले तरी 12 धावा येतात. रॉकीचा तोच प्लॅन दिसतोय मला. 6 बॉल 12 रन घ्यायचा. परत मारलेला परंतु या ठिकाणी थोडासा क्रॉस मारला होता आणि आता मात्र 4 धावा. रॉकी होतोय सक्सेसफुल त्याच्या अटेम्प्ट मध्ये 3ऱ्या बॉलवर आणि येत आहे त्या 4 धावा. आणि मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न मांडीला लागून एकच धावने थ्रो मारला गेलेला होता या ठिकाणी. परत एकदा रनआउटची संधी परंतु रॉकी पोचून जाईल. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगल्या पद्धतीने. या ठिकाणी थ्रो मारण्याची गरज नव्हती परंतु तरीही फिल्डरने मारला तो. जेव्हा थ्रो मारायचा होता तेव्हा मारला नाही आणि आता मारायचा नव्हता तर आता मारलाय. 1 रन एक्स्ट्रा. 2 रन येत आहेत या ठिकाणी. 4 बॉलात आतापर्यंत 10 धावा आल्या आहेत. चांगला बॉल आणि 4 धावा. परत एकदा 4 धावा येत आहेत त्या परत. आणि रॉकीला या ठिकाणी आतापर्यंतच्या 5व्या ओव्हर मध्ये पायाला ऊन लागतंय आणि वर पाय करून बसलाय तो. का बरं? मॅच खेळायला आलोय. काय करते काय करते मला त्या ठिकाणी रील स्टार राहुल महाले बाउंड्रीवर होता परंतु त्याच्याकडनं तो झेल झाला नाही. परत एकदा आणि या ठिकाणी येतो वाईड बॉल. फर्स्ट वन देखील दिलेला आहे लेग अंपायरने. खूपच जास्त उसळी होती बॉलला. परत एकदा मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आणि जातोय सीमा पार. येतोय चौकार. 4 धावा. आणि रॉकी पोहोचलाय तो 16 बॉल 41 धावा. 16 बॉल 41 रन. 50 साठी फक्त 9 रन कमी. त्र्याहत्तर धावा. 5 ओव्हर 73 रन. 5 ओव्हर. पाच ओव्हर 73.
आणि राजू आहिरे यांनी हे 14 बॉल 30 वरच आहे अजून. मागची पूर्ण ओव्हर रॉकीने खेळली आणि चांगलीच खेळून काढली. 16 बॉल 41 धावांवर खेळतोय तो. 50 साठी फक्त 9 धावा लागतायत त्याला. जर बजरंग साईमध्ये महेश धिवरे राहिला असता आता प्लेइंग 11 मध्ये तर समोरच्या टीमच्या नक्कीच 3-4 विकेट डाऊन राहिले असते आतापर्यंत. घोकून तो आपल्या टीमच्या देखील घोकून 3-4 पाडून टाकतो, तर समोरच्या टीमच्या काय विशेष आहे त्याला. चला राहुल माले रील स्टार बाउंड्रीवर या परत तुम्ही. उन्हाचा चष्मा तो कॅपवर घालायसाठी नाही तर तोंडावर घालायसाठी असतो. तुमचे डोळे हे उत्कृष्ट आहेत मान्य करतो, परंतु झळा त्याच्यापेक्षा उत्कृष्ट आहे. उन्हाच्या झळा जर लागल्या असेल तुम्हाला, तुमच्या रील्स बंद होऊ शकत्या 8 दिवसासाठी आणि सलाईनी चालू होऊ शकता तुम्हाला. सुमित कुवर आयकॉन बॉलर, चांगला टाकलेला बॉल मारण्याचा प्रयत्न, परंतु राहुल माले मौजूद आणि एकच धाव. जोर लावून फेकला त्यांनी थ्रो, परंतु तो 2 टप्प्यांमध्ये गेला. नाही सुबोध भाऊ, हे चुकीचं आहे. शॉट मारू द्या त्याला. जेव्हा तो शॉट मारेल तेव्हा चौके जातील, त्याचे छक्के जातील. आणि स्लोअर गतीने टाकलेला बॉल सुमित कुवरने रॉकीला. माहिती आहे सुमितला की रॉकीची स्ट्रेंथ काय आहे, एकाच टीम मध्ये खेळतात म्हणून. बरगड्यांना लागताना तो बॉल रॉकीला सुमितचा. आणि परत एकदा यॉर्कर लेनचा बॉल मिस करतो रॉकी आणि जातोय डॉट बॉल. ही ओव्हर चांगली जाते आतापर्यंत. पहिल्या बॉलवर 1 धावाने सलग 2 डॉट बॉल आलेत. मॅच मध्ये पहिल्यांदा असं होत असेल की सलग 2 बॉल डॉट आलेत. मारलेला फटका उंच जातोय राहुल माले बॉलच्या खाली. आणि परत एकदा राहुल महाले कडून कॅच सुटताना. फार कमी दृश्य असतं हे राहुल महाले कडून कॅच सुटताना, परंतु आज परत एकदा. आणि रॉकी चौरेला जीवदार. 19 बॉल 43. पुढे येऊन मारलेला बॉलही नक्कीच तो जातोय सीमा पार. येतोय षटकार. हे जखमेवर मीठ चोळण्याचं काम होतं. मागच्या बॉलला राहुलने रॉकीचा कॅच सोडलेला होता आणि पुढच्या बॉलला स्टेप आउट करून रॉकीने डिपॉझिट केलाय स्टँड्स मध्ये 6 धावांसाठी सुमित कुवर यांना. आणि ह्या छक्क्यावर 49 धावांवर पोहोचलाय रॉकी चौरे. परत एकदा फुलटॉस बॉल आणि डिपॉझिट करतोय तो स्टँड्स मध्ये. 50 फॉर रॉकी. 55. 21 बॉल 55 धावा. डगआउट टाळ्या वाजवताना रॉकी चौरेसाठी. एवढ्या उन्हाचा बिगर चप्पलचा बिगर बूटचा तो खेळतोय. 6 ओव्हर 88 धावा. टीम एफर्ट्स, टीम साठी तो काहीही करू शकतो आणि एवढ्या उन्हाचा तो खेळतोय बिगर चप्पलचं फक्त आपल्या टीम साठी. परत एकदा मारलेला बॉल आणि येते 1 धाव. रॉकीचा मारलेला बॉल
फुल टच बॉल होता परंतु एक धाव. आणि या ठिकाणी रील्स जशा राहुलला सोडत नाही तसा बॉल देखील आज राहुलला सोडत नाहीये. आतापर्यंतचे अर्ध्या मॅचचे बॉल राहुलकडे येत आहेत ते. ओ या ठिकाणी खांद्याला लागलेला बॉल, चांगला बॉल मिस केला होता या ठिकाणी. 6चा बॉल होता निलेश कडून परंतु बॅट्समनने ते स्वीकारलं नाही. परत एकदा रॉकी ऑन फायर. 4 धावा, सीमा पार येतोय बॉल. वाईट बॉल येतोय या ठिकाणी निलेश कडून. निलेश दबावात दिसतोय. आणि एक लागलाय तो. अरे हे काय होतं आज. रॉकीचा बॉल कोणत्याही फिल्डरच्या हातात सापडत नाहीये. याच्यापेक्षा इझी कॅच मॅच मध्ये येऊ नाही शकत. या ठिकाणी आपण दुसऱ्या मॅचला पाहू शकत होतो. लास्ट बॉल आहे ओव्हरचा, लास्ट बॉल आहे. दुसऱ्या मॅचला आपण पाहू शकत होतो जय गायकवाडच्या या ठिकाणी 3 ते 4 झेल सुटल्या होत्या आणि जय गायकवाड नॉट आउट 92 रन करून 115चं टार्गेट चेस केलं होतं त्यांनी. आणि या ठिकाणी देखील रॉकी चौरेच्या 3 ते 4 कॅच आतापर्यंत सुटल्या आणि 62 वर नॉट आउट खेळतोय. परत एकदा स्टेप आउट करून येतोय 6 धावा. जेव्हा जेव्हा त्याचा झेल सुटलाय ना त्याच्या पुढच्याच बॉलला त्यांनी षटकार खेचलाय. 104 धावा 6 ओव्हर. 100 पार. 104 धावा. 7 ओव्हर 104 धावा झाल्या या ठिकाणी. फारच इझी झेल सोडलाय तो. साजनने सोडल्यावर सुद्धा तेजस वाघकडे चान्स होता आणि तो तेजस वाघ सुद्धा घेऊ शकला नाही. मागच्या मॅच मध्ये तेजस वाघकडे देखील असाच आसान झेल होता, त्यांनी तो देखील सोडला होता. दोघं साजन आणि तेजस इझी बॉल इझी कॅचेस सोडताय. तर मॅच कसं काय बनेल या ठिकाणी. लास्ट ओव्हर डेव्हिड कडे येते. डेव्हिडने आतापर्यंत चांगली कामगिरी केली 3 मॅचेस मध्ये. बघू आता लास्ट ओव्हर मध्ये ते जेल किती महाग पडते बजरंग साईड टायगर्सला. आतापर्यंत तर महागच पडली. 2 जेल महागच पडले आतापर्यंत. एकही विकेट अजून बजरंग साई उडवू शकली नाहीये. अजिंक्य संघाची अजिंक्य खेळी करतायत ते. रनआउटचा चान्स आणि विकेट. वाईड चेंडू आणि विकेट. या ठिकाणी चांगल्या चेंडूवर विकेट मिळाली नाही. वाईट चेंडूवर विकेट मिळाली ती. राजू आउट झालाय. पुढचा बॅट्समन आहे नादिर. ऊन लागस हो. बेकार ऊन लागले ना. गरम नुसतं गरम आहे ना आज. राखी चौरे
पुढचा चेंडू डेव्हिड. सुंदर असं चेंडू टाकला डेव्हिडने आणि मिसफिल्ड. एक चेंडू झालाय. मिसफिल्ड करताना रनआउटचा चान्स आणि बॅटमॅन पोहोचलाय. दोन चेंडू झालेत. उचलून मारलेला हवेत चेंडू आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी विकेट पडली. 3 चेंडूंमध्ये 4 धावा, 1 विकेट. विश्वास साने पुढचा फलंदाज. विश्वास साने का? विश्वास साने नाही का? दुसऱ्या उजेर. 1 मिनिट इकडे भाऊ. लगेच आहे उजेर. 1 मिनिट थांबायचं आहे भाऊ. अंपायर 1 मिनिट थांबायचं आहे. स्कोअरचा प्रॉब्लेम आहे थोडा. 2 मिनिटं फक्त. पहिला बॉल वाईड आहे. पहिला विकेट आहे. दुसरा बॉल कट लागला. 1 रन. तिसरा बॉल 2 रन. चौथा म्हणजे 3च बॉल झाले. 3 चेंडू झाले. चला स्टार्ट करा. तीन चेंडू झाले. स्टार्ट करा. काय अर्थ झालं बरोबर. आणि अंधाधुंद शॉट मारण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स होता आणि एक छोटी धाव घेतली ती राखी चौरे याने. शेवटचे 2 चेंडू. सुंदर अशी डेट ओव्हरला गोलंदाजी करताना डेव्हिड. बघूया राखी चौरे काय करतो शेवटच्या 2 चेंडूंवर. उचलून फेकून दिला चेंडू. 4 धाव्यांसाठी. ओव्हर झाली. ओव्हर झाली. चेंडू बाकी. एक वाईड होता. बरोबर आहे. पहिला वाईड होता. 113 धावा. वाईड चेंडू. खावाय घे मग. शेवटचा चेंडू डेव्हिड सोनवणे उचललाय आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. निश्चितच 2 धावा. षटक संपलाय. 116 रन झाल्या त्या अजिंक्य संघाच्या. अजिंक्य संघाने लगेच फिल्डिंग लावायची आहे. 117 धावांचं टार्गेट दिलंय ते बजरंग साई वॉरियर्स ताराबाद संघाला.
उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आहे ती राज आणि राखी चौरे आपल्या संघासाठी मोलाचं योगदान देताना या ठिकाणी कुणाल सावळे यांची गोलंदाजी होऊ शकली नाही. एकदम परफेक्ट एक सुद्धा नाही ना परफेक्ट परफेक्ट एक सुद्धा आपण पेमेंट मागून राहतच काय उद्या आज थोडी चालेल कोण दे किशोरले नाही सांगाल पुन्हा घडी कोणतं पेमेंट तुला टाकत सोबत म्हणे आपले साहेब पुरा बदलून गेले म्हणजे मला नाही कळलं ए विरा मला नाही कळलं काय काय अंपायरची गरज कोणी जाई बी नाही राहिलं ना दुसरं काय नीटचा पाय म्हणजे जे पटी वय रे वय काय टेन्शन नको वय रोशन दादा आता याले अंपायर आमदार चषकले 5-6 डिसिजन त्यांनी वाईट दिला नाही रिव्ह्यू गिसन वाईट होत असते सगळं चुका जास्त थोडं माणूस आहेत आपण काही चल बिलीव्ह बकरा नाही आम्ही आणलं चिपलं पडत जातो 3 आउट जातो आणि मी म्हणतो यार किशोर भाऊ इकडे या. किशोर भाऊ सोनोने. चला अंपायर दोघा अंपायरांनी जायचंय. फलंदाजीसाठी आलाय तो सुमित कुवर आणि यूट्यूब स्टार राहुल माले. गोलंदाजीसाठी अजिंक्य संघाचा आयकॉन खेळाडू दीपक गरांडे.
स्ट्राइक साठी बागलाण तालुक्यातील नावाजलेला फलंदाज तसेच हवा डांग या ठिकाणी यूट्यूब साठी आणि रील साठी प्रसिद्ध असलेले आमचे मित्र राहुल भाऊ माले हवेत बॅट फिरवताना 117 धावांचं लक्ष्य. बघूया दोघं आयकॉन खेळाडू कशी सुरुवात करते आपल्या संघासाठी. बरोबर. पहिला चेंडू घेऊन येताना अजिंक्य संघाचा आयकॉन खेळाडू दीपक गलांडे. रनअप चुकलाय. मला असं वाटतंय दीपकला काहीतरी इजा झाली, क्रॅम्प आले. जळगाव जिल्ह्यात सुंदर असा स्ट्राइक केला होता या ठिकाणी अजयने, विजूने. पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये हा दीपक गलांडे असा आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असतो विविध स्पर्धांमध्ये. क्षेत्ररक्षण सजवताना संघाचे कर्णधार नादिर खान. आयकॉन विरुद्ध आयकॉन. वाईट चेंडू. दोघं आयकॉनांबद्दल बोलायचं झालं तर दोघं असे स्टार खेळाडू आपल्या क्षेत्रामध्ये. एक खेळाडू जळगाव जिल्ह्यात खेळत होतो, एक धुळे जिल्ह्यात. उचलून फेकून दिला चेंडू 4 धावांसाठी. 117 धावांचा पाठलाग करताना तुफानी फलंदाजी करताना सुमित आणि आपले इरादे स्पष्ट केले त्याने. थोडे पटापट क्षेत्ररक्षण लावायचे अजिंक्य संघा. अजून बऱ्याचशा मॅचेस खेळवायच्या आहेत. सुंदर असा शॉट खेळून काढलाय. जिथला फिल्डर काढला त्या ठिकाणी शॉट मारतात ना सुमित आणि आपली क्वालिटी दाखवताना. आणि आज गरज आहे त्याला आपल्या संघासाठी आपली उपयुक्तता सिद्ध करण्याची. पुढची मॅच
पिताश्री वर्सेस MG स्पोर्ट्स वर्सेस पिताश्री. आणि खतरनाक चेंडू फसवलंय दीपकने आणि बोर्ड या ठिकाणी मोठा झटका लागताना साई इंडियन संघासाठी हा मोठा हादरा. काय चेंडू टाकला होता, सुंदर अशा पद्धतीने फसवलंय ते सुमितला. पुढचा फलंदाज चिगाबाई याने असंख्य ग्राउंड गाजवलेत आणि त्याच्याकडनं अपेक्षा असणाऱ्या आपल्या संघासाठी तो सुद्धा आयकॉन दर्जाचा खेळाडू. पहिला चेंडू टोलवला आहे तो, नक्कीच 4 धावा मिळतील. एकच चेंडू बाकी आहे. 14 धावा झाल्यात. एक चेंडू अजून बाकी. एक विकेट गमावली ती साई इंडियन संघाने. आपला हुकमी एक्का सुमित कुवर. षटक संपलाय. 14 धावा झालाय. एक विकेट. एक विकेट गमावून 14 धावा अजिंक्य संघा आपलं साई इंडियन संघाच्या. पुढचा गोलंदाज राजू. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी केली होती आपल्या संघासाठी. राहुल महाले. आणि एज या ठिकाणी विकेट. साई इंडियन संघासाठी हा दुसरा मोठा धक्का लागताना पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल कर्णधार देवाभाऊ यांना आपल्या खांद्यावर.
तुम्ही जागा बंद नाही राहिली मला माहिती तुला करणार उन्मुळे फॉर्म भरून गेलो नाही तुम्ही जागा नाही बंद राहिली मला काय होणार का पूर्ण नाही रे एंडच करी होणार अरे तुला माहिती आहे बेकार वाकारतात त्या या ठिकाणी बागलाण तालुक्यातील सर्वात मोठं नाव देवाभाऊ चव्हाण क्रीजवर आले आपल्या संघाचे कर्णधार. 100 अशा हाय व्होल्टेज मॅचेस किती वेळ त्यांनी जिंकून दिल्या एक हाती आपल्या संघासाठी. आज थोडासा जलवा दाखवा लागणार आहे त्यांना. निर्धाव चेंडू नाही रे देवा कोण होती रे सन्याल तर उतारता नाही येत हो बोल नका हो किती खतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करताना राजू ऑलराऊंडर प्रदर्शन करताना राजू आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. माझ्या अंदाजे 37 चेंडूंमध्ये अजून 103 धावांची गरज आणि असं चाललं तर अवघड होईल. पण अजून त्यांचा खमक्या फलंदाज बाकी आहे चिगा भाऊ. अरे वा काय फिल्डिंग केली आहे दीपक. आयकॉन खेळाडू दीपक यांनी आणि षटक संपलाय. धाव संख्या झाली ती उजर रे 14 धावा आणि मेडन षटक. काय गोलंदाजी केली राजू. तुम्ही एक टीम असेल का साठी आमनेच टीम होतात नाही तुम्ही दुसरी टीम धारावाद पुढचं षटक घेऊन येताना नंदन सोमेश नंदन. उत्कृष्ट असे गोलंदाजी करणारे खेळाडू. या ठिकाणी चिगा भाऊंना काहीतरी मोठे शॉट खेळावे लागणार आहे आपल्या संघासाठी. आणि शॉर्ट पिच चेंडूचा समाचार घेतलाय. 6 धावा. वन शॉट है दिदा नहीं बोल नको रे अंपायरला बोल अंपायर आम्ही काही काही करू शकतो. पुनरागमन करताना सोमेश भाऊ नंदन. चांगल्या प्रकारे ट्राय केला होता किरणने. सुंदर असा फटका 4 धावांसाठी.
वाईड चेंडू या ठिकाणी. पुन्हा एकदा गलत चेंडू आणि 4 धावांसाठी. हॅलो चिगा वाकड रे. नाही रे. देवा भाऊ हळूहळू खेळा. कॅच सोडा दरी की दादा भाऊ. विकेट. रन किती झाले. 3 ओव्हर 30 रन. चौथं षटक चालू. माईक बंद. 30 रन लागणार रे भाऊ. पटकन मिटाडा उगा. सनी मोहिते येताना म्हणे आता चक्क्यावर चक्के म्हणे. या ठिकाणी बबन भाऊ मैदानावर येताना. हॅलो 1 नंबर टाकलाय काहीतरी रिजवान नाव येईल बर का. बबन दादा 1500 रुपये टाकतं का त्याला अर्ज. करतो थांब ना थोडा. तू टाक नंबर टाक ना. मी आज चेन्नई याने आरसीबी ने मॅच शेकट. त्याला अर्जंट टाक. चेन्नईची काय आरसीबी डाय 14 5वा नंबर नी. टाक ना अर्जंट टाक करतो ना. चेन्नईची की गई ना मग आरसीबी ना आज कांतात बच्चे. बबन भाऊ तुम्हाला आज काहीतरी करिश्मा करावा लागणार आहे आपल्या संघासाठी. राजू मागचे षटक निर्धाव टाकलाय राजूने. सुंदर असा चेंडू. शॉर्ट चेंडूचा समाचार घेतलाय 4 धावांसाठी. 1 शॉट दिलाय तो अंपायरने.
पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू आणि चेंडू जाताना सीमारेषा बाहेर. 4 धावा. आणि आपल्या रंगात येताना चिगा. नॉन स्ट्राईक एंडवर बबन भाऊ, नामपूर नगरीचा आयकॉन खेळाडू. अरे वो भी लड़का भी था ना रिजवान, तेरे को रात को वो आया था. मेरी बात सुन ना. हेलो टेकून दिला. कॅच मिस झाला. कॅच सुटून गेला. आता सुटी काही ना मग डाय मारली मग किती पाहिजे नाही तर जाऊ छटाडतात आपल्याला. हळूहळू तेवढं रन किती झाले. 4 ओव्हर 38 रन. 4 ओव्हर 38 रन. 4 ओव्हर मध्ये 79 रन लागतात अजून. आवाज नाही ना भाऊ. बबन दादा मारशी का आज. वाकड वाकड. एकदम थंडगार. सुनील भाऊ बॉलिंग टाकताना बबन दादांनी बॉल डॉट करताना एक नाही कुठंच नाही लागला. धीरे दिला लागला. सिंगल जाऊ द्या. सिंगल जाऊ द्या. चौकार म्हणे चिगा भाऊ. 1 नंबर चौकार मारला म्हणे. अंपायर जमत नाही ना. अंपायर उभा तो काळा. टॉस पाडायला यायचं म्हणे. कोणती टीमचे समोरचे. मुस्तू ए मुस्तू टॉस पाडायला ये रे भाऊ.
जॉन्टी दादा टॉस पाडायला येणे आपल्याला. कॅच विकेट. चिगा दादांची विकेट झालेली आहे म्हणे. सुनीला पुढचा फलंदाज निक्वेलचा टायगर. निक्वेल प्रीमियर लीगचा बेस्ट बॅटमॅन तेजू वाघ. चला एनजी स्पोर्ट वर्सेस पिताश्री संघाचे कर्णधार यांनी टॉस पाडायला यायचंय. खेळाडूंना काही नाश्ता पाणी मागवा संघ मालकांनी. निसं स्वतः जेवणी मजा करा. हे खेळाडू काही ते काय याला राहतस का. पिताश्री संघाचे कर्णधार आकाश भाऊ मोहिते या ठिकाणी आले. चला टॉस पडून घ्या किशोर भाऊ. आज या ठिकाणी ओपनिंग साठी तू तर मस्त त्याने आले पानं पिणं तोंड पाय बघा फोटो काढता. हॅलो हॅलो अजूनही मॅच गेली नाहीये. नामपूर नगरीतला आयकॉन खेळाडू बबन आणि निक्वेलचा आयकॉन तेजू वाघ या ठिकाणी विषय संपलाय. मारण्याचा प्रयत्न आणि 2 धावांनी चोरण्याचा प्रयत्न. बबन भाऊ तुला आज करिश्मा करून दाखवायचा आहे. नॅचरल बॅटिंग करायची बबन. दे ना बॅट ठेवून दिली. हा शूज घरी राहून गेले. उंच असा टोलवलेला चेंडू आणि विकेटचं पतन. पुन्हा एकदा साई इंडियन संघाचा हुकमी एक्का तेजू वाघ आउट. कुणाल साबळे आलाय ताराबाद संघाचा. आठच प्लेयर येतच आपला फोटो युजे सेट आणि ते आता सगळी चर्चा आहे. अरे काय शॉट मारलाय भाऊ. रागाच्या भरात हा शॉट मारलाय. त्यांच्या चेहऱ्यावर वाटतंय त्यांना लवकर यायचं होतं बॅटिंगला. त्यांना गोलंदाजी दिली नाही. फलंदाजीसाठी सुद्धा 8वा नंबर पाठवलाय. करिअर मध्ये त्यांचा कमीत कमी 7-8वा छक्का असेल. कुणाल भाऊ लगे राहू. छक्क्याचा चेंडू होता.
घरात त्याचा मोठा अशी बाकी ना नका पंचायत काय माहिती मग चौक्या पंजा चार धावा. बोल ना भाई. विरोधात टीम आपली जवळ बसेल शाम को ने तो सुपर डाल दूंगा 2000. हाँ अरे वापस काय को डाले रे. मेरे तरफ बजाना है क्या तभी तेरे को बीसी रही थी क्या. पागल समझ के रखा क्या तुमने. तुम्ही पद्दू का मॅनेज करी गेल शकता भाऊ येतच नाही तो. हाँ येतच नाही तो. बीसी भरना पड़ती. चलिए आगे लागेल छे तुम्हारे तुम्ही 1800 थांबी घ्या. ये नए बैंड वाले आ गए ना वो ज्यादा तुमको सब पुढे ऐसा ही चालतात करके थोडं रखा है दाखवून उन्होंने. त्याला वाटतं बा चटा माही लाग तुम्ही तो बी संताप माही नहीं, तुम नाही करते ना रे. तेरे को डाल तो बोला ना मैंने शाम को सुबह. टेंशन काय को ले रहा है. आयोजकच नाही नाव इथे. क्या डाल दूंगा जा. हॅलो. हा पोरं कुठे शर्यत पोरं ते नंतर मारायचे हाताने थोडा संध्याकाळी मारायचे. आता मॅच आहे ना आमची. काय ग? मला मॅच आहे ना परी आता. सर तुम्ही खरं शूजच आणले पाहिजे होते. खाली घ्या. हो तुम्हाला बुटाय पाहिजे का. ते तिथे खाली पण एक जोड पडलाय पासून. बँडवाले किती बॉलात किती रन लागतात. काय बोलता मला इथे ते हाऊस करायला बॉलर नेम दीपक गलांडे. रन किती झाले भाऊ. 6 बॉलर 6 बॉल में 53 रन लग रहे ओले. भाऊ लय शक्य नाहीये. बंद करावं लागेल. भाऊ संताप भाऊ छक्का गेलेला आहे म्हणे. भाऊ संताप मध्ये म्हणे. देवा भाऊंकडे बॅट दाखवून दे म्हणे एक टाइम तू. या ठिकाणी देवाभाऊंनी पुढच्या मॅचला नक्कीच विचार करायचा आहे कुणाल भाऊंचा. 5 शॉट देवाभाऊ. देवाभाऊंनी कुणाल भाऊंना पूर्णपणे नीरजला जसं बाहेर केलं तसं आता कुणालला सुद्धा त्यांच्या डोक्यात आहे आपल्यापेक्षा कुठलाही प्लेअर मोठा होऊ नये असं त्यांना वाटतं. कुणाल भाऊ घाबरू नका. पुढच्या वेळेस मी तुम्हाला घेईल.
बबन भाऊ मारशी का एखादा इथे ग्राउंडवर एक सुद्धा बॉल सापडू देत नाही आमले. बाउंड्री ना बाहेर इथे तुला बॅटले सुद्धा नीट लागेल. वाकाडा ते जरा असा रन दान 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 चारी मी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि चांगला प्रयत्न केलाय कुणालने. जर कुणाल वन डाऊन किंवा ओपनिंग आला असता माझा अंदाज आहे या मॅचचं चित्र वेगळं दिसलं असतं. रगड शॉट मारायला कुणाल भाऊ. पुन्हा एकदा 4 धावा. काय शानदार प्रदर्शन करताना 9 चेंडूंमध्ये 23 धावा केलाय कुणालने. काय अडचण नाही शेवट. अरे नाही डॉलर नाही काय ते एनर्जल वगैरे पाजणार आहे. संपे घे ना मागाडा आम्ही मी उतराव बर का.